बी.एड रिझल्ट 2024 बद्दल एक अपडेट साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी बी.एड सी.ई.टी 2024 साठी अर्ज केले होते त्या विद्यार्थ्यांसाठी आता साईटवर एक अपडेट उपलब्ध करून दिलेली आहे। परंतु पूर्ण जो रिझल्ट आहे तो अजून उपलब्ध करून दिलेला नाही आहे। परंतु जे नोटिफिकेशन आहे त्यामध्ये बघा 2 नंबरचं जे नोटिफिकेशन आहे बी.एड साठी दिलेलं आहे। तर यामध्ये जे नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट फॉर बी.एड सी.ई.टी रिझल्ट 2024 अशा प्रकारे सब्जेक्ट दिलेला आहे आणि 4 तारखेचे परिपत्रक आहे। त्या परिपत्रकामध्ये जे एग्जाम झालेली आहे त्याच्याबद्दल जो रिझल्ट डिस्प्ले होणार आहे त्याबद्दलची अपडेट दिलेली आहे। म्हणजे आता सर्व विद्यार्थ्यांना जे मार्क्स आहे ते मिळणार नाही आहे, तर यामध्ये पर्सेंटाइल मिळणार आहे। तर यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इम्पॉर्टंट आहे आणि ह्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तर यामध्ये जो पर्सेंटाइलचा फॉर्म्युला आहे या पर्सेंटाइलच्या फॉर्म्युल्यानुसार आपले जे पर्सेंटाइल आहे ते होणार आहे। म्हणजे जेव्हा एका शिफ्टपेक्षा जास्त शिफ्टमध्ये पेपर होतो तेव्हा पर्सेंटाइल होते, म्हणजे जे मार्क्स आहे हे नॉर्मलाइज केल्या जात असतात। तर अशा प्रकारे ही पूर्ण डिटेल्स यामध्ये नमूद केलेली आहे। तर आता तुम्हाला जे पर्सेंटाइल आहे ते कसे होणार आहे यामध्ये दिलेलं आहे। तर जे बी.एड सी.ई.टी होती ही एकापेक्षा जास्त दिवस चाललेली होती, त्यामुळे यामध्ये नॉर्मलायझेशन होणार आहे। या अगोदर नॉर्मलायझेशन बाकीच्या ज्या एक्झाम होत्या गव्हर्नमेंट एक्झाम त्यामध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन झालेलं होतं। तर तुम्ही अर्ज केले असेल त्यासाठी तर तुम्हाला याबद्दलची पूर्ण माहिती असेल। तसेच आता हे जे सी.ई.टीच्या एक्झाम होणार आहे यामध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन सुरू केलेलं आहे। तर यामध्ये सुद्धा तुम्हाला आता जे मार्क्स आहे ते अशा प्रकारे असणार आहे आणि मार्क्स हे पर्सेंटाइलमध्ये असणार आहे। म्हणजे असा 63.63 अशा प्रकारे तुम्हाला आता जे पॉइंटर टाईपमध्ये मार्क्स मिळणार आहे। तर रिझल्ट येत्या 1 ते 2 दिवसामध्ये साईटवर उपलब्ध होण्याचे पूर्ण चान्सेस आहे, कारण आता रिझल्टबद्दल जे अपडेट होती ती उपलब्ध करून दिलेली आहे। म्हणजे मार्क्स जे आहे हे आता नॉर्मलाइज होणार आहे आणि तुम्हाला पर्सेंटाइलमध्ये मार्क्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आता तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळणार नाही आहे, म्हणजे पूर्ण मार्क्स तुमच्या मार्कशीटवर दाखवण्यात येणार नाही आहे। तर येत्या काही दिवसांमध्ये बी.एड सी.ई.टीचा रिझल्ट साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर रिझल्ट कसा चेक करायचा, डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, बी.एड सी.ई.टी नंतर जे कॅप राऊंड होणार आहे त्यासाठी आणि कॅप राऊंडची जी पूर्ण प्रोसेस आहे ती सर्व तुम्हाला अपडेट आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून बी.एड सी.ई.टी बी.एड कॅप राऊंड याबद्दलची पूर्ण ज्या अपडेट आहे ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे।